बघता क्षणी तोंडात पाणी सुटेल असा हा नाश्ता फक्त जास्तीत जास्त आपण 10 मिनिटांमध्ये तयार होईल असा हा कुरकुरीत आणि टेस्टी नाश्ता कशाचा बनवलेला आहे आपण फक्त कणिकपासून बनवलेला आहे। एवढा टेस्टी आणि एवढा कुरकुरीत असा नाश्ता तुम्ही या अगोदर कधीच ट्राय केला नसेल। तुम्ही नक्की ट्राय करा। कसा बनवलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की समजेल की आपण कसा बनवलेला आहे। पिठापासून बनवलेला आहे म्हणजे पौष्टिक तर आहेच हा। तर चला मित्रांनो, रेसिपी सुरू करूया। त्याआधी तुमचं स्वागत आहे माझं इंडियन किचन चस्का कुकिंग चॅनलमध्ये। तर एका बाउलमध्ये आपण पीठ टाकून घेऊया। कणिक, त्यालाच आपण कणिकसुद्धा म्हणतो। तर त्यामध्ये अर्धा कप मी घेतलेला आहे कणिक, सोबतच त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार, आणि त्यामध्ये पांढऱ्या कलरचे तीळ असतात ते टाकून घेतलेले आहे। थोडे जास्तच वापरलेले आहे मी, कारण हे टाकले ना तर छान असं आपल्याला समोर समजेलच तुम्हाला की कसं दिसतात ते। तर चला आता याला छान पाणी टाकून थोडंसं फेटून घेऊया, आणि एकदम जास्त पातळ न करता जास्त घट्ट न करता मीडियम साईजचं आपल्याला याला भिजून घ्यायचं आहे। तर चला मित्रांनो, हे साईडला ठेवूया। तर दुसरा एक मोठा बाउल घेऊया, त्यामध्ये आपण टाकून घेऊया 5 ते 6 एवढे उकडलेले बटाटे पूर्ण थंड करून घ्यायचे आहे। तर याला बटाटे जवळपास 4 ते 5 आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर नक्की तुम्ही जास्त घ्या। तरी पण हा आपण बनवतो हा कमीच पडतो नाश्ता, तर तुम्ही जास्तच घ्या। तर त्यासाठी आता मी इथे 2 ते 3 चिरलेल्या हिरवी मिरची घातलेली, एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, त्यालासुद्धा बारीक कापून घेतलेला आहे। सोबतच इथे कोथिंबीर घातली आहे। कोथिंबीर खूप जास्त घाला म्हणजे खूप छान असं टेस्टसुद्धा येतो आणि दिसतोसुद्धा। आता सोबतच इथे जिरे आणि मी थोडीशी मोहरी घालून घेतलेली आहे। सोबतची थोडीशी पिंचभर आपण हळद घालून घेऊया, आणि चवीनुसार मीठ घालूया। कलरसाठी इथे मी थोडं लाल मिर्च पावडर घातलेलं आहे। सोबतच आपण इथे घालून घेऊया चीज तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। आता याला छान असं मिक्स करून घेऊया। आपण हा नाश्ता सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकतो, किंवा मग 4 वाजताच्या स्नॅक्स म्हणून सुद्धा आपण बनवू शकतो, किंवा आपल्याला जर मुलांना रोज रोज टिफिनमध्ये काय द्यावं म्हणून तुम्ही हा सुद्धा नाश्ता देऊ शकता। तर यामध्ये आपण घालून घेतलेला आहे थोडंसं चाट मसाला घालून घ्यायचा आहे, याने खूप जास्त असा टेस्ट छान येतो। जर तुम्हाला चाट मसाला नसेल आवडत तर तुम्ही लिंबूसुद्धा घालू शकता। आता बघूया यामध्ये आहे आता कणिक, जे मळलेलं कणिक आहे, पीठ जे आपण पोळ्या केल्यानंतर थोडंफार उरून जातं ना, तर ते पीठ आहे। मी पोळ्या केल्यानंतर इथे थोडंसं एक उंडी उरलेली आहे, तर त्याला आपण छान असं आता पीठ लावून घेऊया। कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे, आणि याला आता आपण लाटून घेऊया। याला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही आहे। आता छान असं लाटून घेऊया। थोडी मोठीच पोळी लाटून घ्यायची आहे, जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त मोठीसुद्धा नाही। आणि आता इथे ग्लासच्या साह्याने किंवा तुम्ही मग कटोरीने किंवा मग प्लेटने, जेवढं तुम्हाला आकार आवडत असेल ना, तुम्हाला ज्या आकाराचा आवडत असेल त्या आकाराचं तुम्ही इथे बनवून घेऊ शकता। आणि साईडचं आपण जे कणिक आहे ते काढून घेऊया। आता इथे बघा छान असे गोल गोल झाले, एकाच साईजचे झालेले आहे। आता यावर आपण टाकून घेऊ आपली जे आलूची चटणी आपण बनवलेली आहे ना, ते आपण टाकून घ्यायचं, आणि चम्मचच्या साहाय्याने इथे असं छान फिरवून घ्यायचं, सर्व इकडे सेट होईल असं लावून घ्यायचं आहे। बघू, खायला हा खूप जास्त टेस्टी लागतो, आणि पिठापासून बनवलेला आहे ना, तर त्यामुळं हा पौष्टिकच आहे, कारण की आपण यामध्ये दुसरं काही वापरत नाही आहे, की मैदा वगैरे यूज नाही करत आहे। तर आपण ते पहिले जो पेस्ट बनवून ठेवला त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया। आता याला एक एक करून असे फोल्ड करूया, आणि साईडचे थोडं आपण दाबून घेऊया, म्हणजे जेणेकरून जे आपली आलूची चटणी आहे ती बाहेर न निघेल। तर याप्रमाणे आपल्याला सर्व अशीच करून घ्यायची आहे। खूप जास्त टेस्टी, आणि मी तर हा नाश्ता आठवड्यातून 2 ते 3दा नक्कीच बनवते। तर मी आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर बघा सर्व आपले रेडी आहेत। सोबतच इकडे आपण तेलसुद्धा गरम करून ठेवलेलं आहे। जास्त एकदम कडकडीत धुवावाला तेल नको आहे आपल्याला, मीडियमच पाहिजे आपल्याला। तर चला आता आपण काय करणार आहे, यामध्ये आपण एक एक टाकून घेणार आहे। जे आपण बनवलेली स्लाईड आहे एक एक टाकून घ्यायची, डिप करून घ्यायचे असे, आणि चम्मचने छान असे मिक्स करून दोन्ही साईडला लागले असे। आणि आता याला एक एक करून आपण तेलामध्ये टाकून घेऊया, फ्राय करून घेऊया। खूप जास्त टेस्टी बनतो मित्रांनो, तुम्ही नक्की ट्राय करा। मी हा नेहमी हा नाश्ता बनवत असते। थोडा तेलामध्ये फ्राय करतो आपण कधी पण असं चालून जाते। लेकरांनासुद्धा असं जास्त तेलवालं थोडंफार एकदा दोनदा आपण देऊ शकतो। तर याला दोन्ही साईडनं बघा
छान असं एका साईडने याला छान असं कलर येऊ द्यायचा आहे. त्याला अजिबात फिरवायचं नाही आहे. एका साईडने छान असा कलर आला ना तर परत मग दुसऱ्या साईडने त्याला फिरवून घ्यायचा आणि गोल्डन कलर येईपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचं. तर बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि दिसताच आपल्याला वाटतं ना की तोंडात पाणी सुटत आहे म्हणून. तर एवढं छान असा हा नाश्ता रेडी बनतो. तर सर्व जे बाकीचे राहिलेले आहे आपण ते सुद्धा आपण याचप्रमाणे रेडी करून घेऊया, फ्राय करून घेऊया. आणि चला तर आता याला आपण सर्व करूया. तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता, सॉससोबत सर्व करू शकता. गरमागरम हा टेस्टी नाश्ता तुम्ही पाहुण्यांना सुद्धा देऊ शकता. पाहुणेसुद्धा विचारतील की हा नाश्ता एवढा टेस्टी नाश्ता बाहेरून आणला आहे का? बिलकुल पण नाही, वाटत सुद्धा नाही की आपण हा पिठापासून बनवलेला आहे, कणिकपासून बनवलेला आहे. तुम्हीसुद्धा हा नाश्ता नक्की ट्राय करा आणि ट्राय कराल ना तर मला फीडबॅक नक्की द्या की कसा बनलेला आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसं केलं तर नक्की करा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला नक्कीच मिळतील. भेटूया नेक्स्ट